हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचं चहा नाश्ता वगैरे? गुड मॉर्निंग, शुभ गुरुवार, श्री स्वामी समर्थ तुम्हाला. आणि सकाळचे म्हणजे वाजलेले आहेत 8 आणि माझा झालेला आहे, आंघोळ झाली, पूजा झाली, चहा नाश्ता वगैरे झालेला आहे. परंतु आता मला बनवायचं आहे स्वयंपाक पटकन मुलासाठी. तर मी पहिला राईस टाकते. आणि हे बघा, मी हे डबे जे तुम्हाला फ्रीजमध्ये म्हटलं ना स्टोरेजसाठी आणलेले, तर हे डब्यांमध्ये मी असं भरून ठेवते धुवून. तर आता हे टमाटर काढलेलं आहे. मला करायची आहे बटाट्याची भाजी, भाकरी, राईस आणि करडीची भाजी. मला म्हणजे नाही का जेवताना कच्ची खाण्यासाठी ती मी आता इथं भिजायला घालते, धुवून ठेवायची. तर मी आता काढते फ्रीजमधनं बऱ्याच म्हणजे भाजी. तर इथे बघू शकता मी करडईची भाजी आणलेली आहे, ती निवडून ठेवली आणि ती आता मी मिठाच्या पाण्यात भिजू घालून ठेवते, जेणेकरून धुवून निथळून ठेवते. म्हणजे तो दुपारच्या जेवणामध्ये कच्ची खाईल, कारण कच्ची खाल्लेली खूप छान असते आणि अशी भाजी छान असते, पण शक्यतो कच्ची थोडीफार खावी. तर चला, हे मी सगळं धुवून घेते, चिरून घेते आणि भेटते पुढे. चिमणीने आवाज येणार नाहीये, म्हणून मी म्हणजे व्हिडिओ चालू नव्हता केला. भाजी फोडणी घातली आहे बटाट्याची. बघा, इकडे राईस पण ठेवलंय. राईस मधलं 2 वेळा पाणी काढून घेतले. आणि हा जो आहे मी घरी बनवलेला मसाला आहे सोलापुरी स्टाईलमध्ये. तर हा मसाला मी आता यूज करणार, म्हणजे डेली यूज करते त्या भरणीमध्ये काढणार आहे. आणि ही स्टोरेजसाठी मोठी भरणी आहे, त्यामुळे जो मी मागच्या वेळेला केलेला होता ना, तो मसाला आहे उन्हाळ्यामध्ये जो मसाला केलेला. परंतु आता तो संपत आलाय, त्यामुळे म्हणजे एवढंच राहिले. तर उन्हाळ्यापर्यंत जाईल हा. मला आपण उन्हाळ्यामध्ये परत बनवणार आहे, पण मसाला खूप सुंदर होतो, खूप. तर एवढं काढून घेतलेलं आहे यूजवाल्या भरणीमध्ये. आणि ह्याचं पण ढक्कन वगैरे व्यवस्थित लावून ठेवून देते, जेणेकरून पॅट बसला पाहिजे. बरोबर की नाही? आता फक्त भाकरी बनवायची राहिलेली आहे. ती भाकरी बनवून घेतली की मग झालं. म्हणजे इतकी सकाळी घाई असते ना, पटपट आवरावं लागतं मला. आता बघा, फायनली राईस एकीकडे झालेला आहे. राईस झाला की त्या गॅसवरती मी ठेवून देणार हे भाजी. छोटं गॅस करून उकळत राहील. मग छोट्या गॅसवरती छान शिजते, उकळते, तोपर्यंत मी इकडे भाकरी बनवून घेणार. बरोबर, 2 ते 3 भाकरी बनवणार आहे. कारण ना 2 ते 3 का बनवायच्या? एखादी भाकरी, मी तुम्हाला म्हणलं नाही का मी डाएट करते, त्यामुळे संध्याकाळी आल्यानंतर मी खाते. त्यामुळे मी आता भाकरी बनवून जाणार आहे, जेणेकरून मी 5:30लाच, म्हणजे 6 वाजता नाही पण 5:30ला आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाले की थोडंसं एखादी भाकरी खाऊन घेईल, थोडा राईस. आणि मग संध्याकाळी ना मी काही खात नाही, फ्रूट्स खाते फक्त. तर त्यामुळे तर आता भाजी छान उकळत आहे आणि मी भाकरी बनवून घेते. आणि मला तरी पण मी थोडंसं जे मुद्दा आहे ते बोलते. आणि व्हिडिओ मी जॉबवरून आल्यानंतर कंटिन्यू करते, कारण की कंटिन्यू करणं होणार नाही. बरोबर की नाही? तर मला म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, मुंबईमध्ये जे काही आता झाले, बरोबर, समुद्रामध्ये जे काही घडलं ते खूप असं म्हणजे
वाईट वाटण्यासारखं दृश्य घडलेलं आहे. आणि बघा कुणाच्या हातून कधी म्हणजे कुणाच्या मृत्यूचं पाप कुणाच्या डोक्यावर लागेल, त्याचा कंट्रोल सुटला, त्याला ते कंट्रोल नाही झाले आणि जाऊन तो दुसऱ्याला धडकला आणि ती किती लोक मेले. जवळजवळ बरेचसे लोक अंदाज पैकी सांगितले त्यांनी, बरेचसे लोक मेलेले आहेत. आणि ते व्हिडिओ बघितले ना, इतकं वाईट वाटलं मला ऍक्च्युली. खरंच म्हणजे कसं दिसत आहे ती, असं पाणी जाऊन पोट फुगलेले, ती बॉडी बाहेर काढल्यानंतर खूप विचित्र प्रकारचं दाखवलेलं आहे. आणि त्या लोकांना वाटलं असेल का की मी आज फिरायला गेलोय आणि नसेल उद्या. विचार करा, म्हणजे माणसाचा शनीचा भरोसा नाहीये की क्षणामध्ये काही पण होऊ शकतं आणि कुणाच्या हातून कुणाचं काय घडल हे सांगता सुद्धा येत नाही. किती अवघड झाले, बरोबर की नाही. तर तुम्हाला असं वाटत असेल की ही काही माहित नाही का, माहित आहे, परंतु बघितलंय ना त्यामुळे मला खूप चुकीचं वाटते ते. म्हणजे की नाही का, की त्या व्यक्तीला तरी वाटलं असेल का की त्याच्या हातून एवढ्या जणांचा जीव जाईल आणि त्याच्या डोक्यावरती एवढ्या जणांच्या हत्येचं पाप लागेल, बरोबर की नाही. वाचवता येतील तेवढे लोक वाचवले, परंतु जे घडायचं ते घडून गेलं, बरेचसे लोक गेले, त्याच्यात कुणाची चुकी म्हणता येईल, बरोबर की नाही. तर याच मुद्द्यावरती मला थोडंफार तुमच्याशी बोलायचं होतं. तर आता मी फायनली भाकरी बनवते, माझा आवरते आणि मला लेट होत आहे, त्यामुळे तर भेटूया आपण संध्याकाळी. बाय बाय. तर बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला म्हटलेली नंतर बोलते, परंतु मी थोडंसं म्हटलं नाही का करो शूट. भाकरी बनवल्या बघा, बघू शकता तव्यावरच ठेवली आहे, भाकरी बनवल्या आणि नंतर भाजी वगैरे पण झालेली आहे. आता इथलं फक्त मी गॅस क्लीन करून घेऊ शकत नाही कारण गरम आहे ना, ऑलरेडी मला लेट झाले. फक्त ही करडईची भाजी स्वच्छ धुवून नितळायला ठेवून देते आणि हे कट्टा फक्त धुवून घेते आणि खरकट काढून घेते. आणि आज माझा मुलगा जेवणार नाहीये व्यवस्थित कारण त्याला आवडतात पोळ्या आणि मी बनवल्यात भाकरी. तर त्याचं एकमेव रिझन आहे की मी त्या दिवशी किराणामध्ये गहू भरले परंतु निवडून चक्की लावली नाही. आणि आज काय आता गुरुवार आहे तर मला ऑलरेडी लेट झाले, मी चक्की लावू शकत नाही. मी आता संध्याकाळी बघेल की मला चक्की लावता आली तर ठीक, पीठ नाहीये म्हणून तो ॲडजस्ट करून घेईल. आणि मी आंघोळ केल्यानंतर फक्त कपडे वगैरे वेअर करते, मी आरशासमोर जाऊन काही करत नाही, मी जातानीच आवरते कारण एवढी सगळी मला सकाळी घाई असते. तर फायनली मी तुम्हाला ते रांगोळी काढलेली देवपूजाचा सुद्धा व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड करते कारण मी शूट केलेलं आहे. हे सगळं मला आवरायचं असताना आता वैयक्तिक बघा मला स्वतःचं आवरायचंय आणि निघायचंय कारण माझी गाडी आत्ता येईलच. आणि मी अशा अवतारात असते, ऑलरेडी मी अशा अवतारात असते, तेव्हा जाऊन कुठं मला मंथली पेमेंट भेटतं कारण मी स्वतःला लक्ष कमी देते. परंतु मी माझ्या घरात जेवढं करायचं असतं, मुलांचं जेवढं करायचं असतं, मी तेवढं केल्याशिवाय बाहेर पडत नाही. जगाला दिसतं लांबून डोंगर सुद्धा, पण तो डोंगर चढताना त्या व्यक्तीला किती त्रास झाला असेल, होत असेल हे लक्ष देत नाही. याच्यावरून तर विचार करा की मी सकाळी कशा अवतारात असते की जेणेकरून मी फक्त मला जायचं असतं जॉबला म्हणून मी आवरते. मी संध्याकाळी सुद्धा आल्यावर बघितलं तर मी आहे त्या परिस्थितीमध्ये असते, मी आवरून ही करत नाही कारण मला ना सगळी कामं परफेक्ट लागतात. स्वतः परफेक्ट नाही राहिलं तरी चालेल परंतु मला कामं मात्र परफेक्ट लागतात. आता एवढं सगळं आवरायचंय आणि निघायचंय. तर आता खरोखर नक्कीच भेटूया संध्याकाळी. बाय बाय. हां हां, इकडे गॅलरीतच हे करा म्हणजे तुम्हाला दिसेल. गिझर मध्ये काढून आणून इथं. हां लावली का लाईट.
काय झालं म्हणलं मॅडम? आवाज आला चालू केल्यानंतर सागर सारखा, म्हणून आम्ही बंदच केलं डायरेक्टली. नाही बंद केलं नाही, बंद हवाय गिझर. हा इकडून बंद केला असं इतर झाला पण इथून पण बंदच आहे. हा का? गिझर मध्ये प्रॉब्लेम आहे. गरम पाण्याचा नळ कोणता आहे का? अलीकडचा. हा चालूच आहे, कॉक चालूच आहे. तिकडे करावं लागेल का? नाही नाही चालूच आहे. पाणी काय येत नाही? थोडा गॅप घेऊन बंद आहे ना, आता 2-3 दिवस झालं बंद आहे ते. स्पीड एवढीच आहे का पाण्याची? टाकीला आहे ना, टाकीला आहे ना, स्टोरेज टाकीला. आपण पिन लावलीच नाही तर कसं कळलं आपल्याला बंद येते? कंटिन्युटीवर. हो का? जसं आपण करंट आहे की नाही तसं टेस्टरनं सप्लाय चेक करतोय. अच्छा अच्छा. हा करंट आहे की नाही बघतोय का नाही, तसं कंटिन्युटी चेक होते याच्यानं. हे कंटिन्युटी टेस्ट. ते आवाज आल्यानंतर काय केलं आम्ही, इकडून बाहेरून बटन लगेच बंद केलं आणि पिन काढून टाकली. म्हणलं आवाज आला तो कार्यक्रम झाला इथं. हा का, शॉर्ट सर्किट व्हायला नको हा. म्हणून आम्ही काय केलं, बाहेरून बंद केलं आणि यूजच नाही केला पण. असं पिन काढून टाकले की सगळं चालतं. हा काय आधीच काही ना काही होतंय हे बघतो आम्ही, त्यामुळे ना लगेच भिवून हे करून टाकलं. पाणी तापल्यावर गरम बंद होत होतं का? लाईट लाल लाईट बंद होती ती का हिरवी? त्याच्यातली एक लाईट सुरुवातीला आम्ही घेतल्याच्या नंतर लगेच बंद पडलेली. बंदच पडली. हा कोणती बंद पडली लक्षात नाही. लालवाली बहुतेक. तर त्याच्याने एवढा काही प्रॉब्लेम येत नाही म्हटला तो मुलगा, म्हणजे जे कंपनीचा आलता तो मुलगा. तुम्हाला दिसण्यासाठी. हा त्याला मी सांगितलं तर म्हणजे कसं मागे बी एकदा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा बोलवलं तो. दिसते का लाईट? लाईट दिसायला पाहिजे. दिसते का ही लाईट? हा 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 रेड दिसते का? हा म्हणजे हिरवी दिसत नाहीये. नाही इथं दिसत नाही. हा हा कॉईल आहे, इथं दिसायला पाहिजे. हा का? आणि रेड आहे ती कशाची आहे? कोणती? रेड वाली आता दिसते ती. हे एकालाच लावले हो का असं? हा अच्छा अच्छा. हा हे असं यायला पाहिजे. अच्छा. किंवा हा इथं हा फेज आणि न्यूट्रलला लावलं हा की हा हे झालं पाहिजे. हा. कॉईल गेली का? कॉईल गेली. ठीक आहे ना मग. हा कॉईल आणि हा थर्मोस्टेट दोन्ही पार्ट चेंज करावं लागेल. ते हा पण करावं थर्मोस्टेट ना. जो आहे हा. हा ऑटोमॅटिक काम करायचं करतो. हा ज्यावेळेस तुमचं बटन चालू असलं किंवा कधी ओव्हरहीट झाला किंवा बटन चालूच राहिला आणि तुम्ही निघून गेला हा. तर ऑटोमॅटिक जो बंद चालू होतो हो. तो हा काम करतो. त्याला पण प्रॉब्लेम झालाय. तो प्रॉब्लेम झाल्यावरच कॉईलवर, कारण डायरेक्ट कॉईलला सप्लाय जात नाही, थर्मोस्टेट थ्रूनच त्याला जातो. हो का? मग ते दोन्हीचा किती खर्च येतोय? हा कॉईलचे 900 रुपये, हा 400 रुपये थर्मोस्टेटचे. कॉईलचे 900 रुपये एवढं कसं काय? 900 रुपये. ह्याच्या अगोदर तुम्ही कितीला बसवलं? कॉईल का? 450 रुपये. आणि आता पण एक जणांनी 450 रुपये सांगितले. लावून बोलवा जरा. 450 रुपये. कॉईल जर गेली असेल तर 450 रुपये मध्ये होईल म्हटलं. आणि ते बाकीचं काही नाही त्यांनी काही तसं सांगितलं. बाकीचं अजून कारण काय राहते म्हणून
नाही म्हणजे ही आता तुम्ही जी सांगितलं थर्मोस्टेट. हा तो थर्मोस्टेट कसा आहे, कॉईल गेल्यामुळे तर 99% थर्मोस्टेट जातो, त्यामुळे तो आणि जुनं झालेलं असतं मग बदलतोय आणि बदलणंही चांगलं, कारण हाच मेन असतो जो त्याला वाचवतो. कॉईल चे जास्ती सांगताय. 100% तुम्ही त्याला फोन करून स्पीकरवर टाकून विचारा, मी बघतो त्याला 450 रुपये कसं. मी तुम्हाला त्याची आता कॉल रेकॉर्डिंग दाखवते मी तुम्हाला त्याची, कारण 100% म्हणतो मी तुम्हाला, 100% त्याला बोलून घेऊन त्याच्यापासून काम केलेलं बेटर. मी तुम्हाला वाटलं तर विचारा ना लगेच. आता मागच्या वेळेला पण कॉईलचा प्रॉब्लेम झाला होता, मागच्या वेळेला म्हणजे वर्ष होऊन गेलं त्याला, तर ती वॉरंटीमध्ये होतं, कंपनीनं बदलून फ्री ऑफ दिलं. कॉस्ट. हा बदलून दिलं, त्यावेळेला त्यानं हे चेंज नाही केलं हो. कोण फ्री मध्ये द्यायचं तर त्याला कशाला बदलतंय? ऍक्च्युली त्यावेळेस सुद्धा तो बदलायचाच काम आहे, पण प्रत्येक वेळेला चेंज करावं लागतं. मध्ये द्यायचं होतं ना. हा आता सुद्धा मी नुसतं कॉईल चेंज केलं तरी तुमचं चालतो, हा पण ज्यावेळेस कधीतरी चुकून तुमच्या हाताने बटन चालू राहतो त्यावेळेस तो डायरेक्ट कॉईल उडवतो, कारण हा कटअपच नाही करणार ना. आलं का लक्षात? आणि कंपनी कशाला ते वॉरंटी मध्ये असले की मग आता कॉईलची वॉरंटी वगैरे काय राहणार आहे आपल्याला? काहीच होणार नाही वॉरंटी. आता एवढी कॉस्टली कॉईल म्हटल्यानंतर माझ्याकडून कंपनीकडून तुम्हाला 1 दिवसाची भेटत नाही, पण माझ्याकडून मी तुम्हाला 3 महिन्याची देऊ शकतो. आणि जो 450ला म्हणलं ना, थांबा तुम्हाला मी दाखवतेच, त्याची कॉल रेकॉर्डिंग दाखवते, वर्षभर म्हणला तो. मी त्याला म्हटलं ना, त्याने तेवढे सांगितल्यानंतर मी म्हटलं बरं कॉईलचं काय, म्हणजे कॉईलची गॅरंटी वॉरंटी काय, तर म्हटलं गॅरंटी म्हणून असं नाही, पण वॉरंटी असते तर ती 1 वर्षाची आहे म्हटलं. मग तुम्ही मला रेकॉर्ड दाखवायची बी गरज नाही, मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही त्याच्याकडून नाही पण दाखवते ना. माझं कसं आहे की कॉल रेकॉर्डिंगचा सिस्टीम आहे. हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ जुना आहे पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, आणि इथून साऊंड मी सायलेंट केलेला आहे, कारण ना तो खूप काही बोलत होता नंतर मला, म्हणजे नाही का उद्धंटपणाने, म्हणून मी ते शूट नाही केलं. कारण मी ही व्हिडिओ इकडे यूट्यूबला अपलोड करणार होते, तर असं वाटायला नको की व्हिडिओ शूट करून हे लोकांची बदनामी करतात, म्हणून इथं म्यूट केलेलं आहे मी, आणि पुढे साऊंड दिलेला आहे मी माझा स्वतःचा. तर तो आडवं बोलत होता मला, मग चार्जेस देऊ नका किंवा त्याच्याकडूनच करून घ्या, ज्याने कमी सांगितले. त्यानं मला ना 900 रुपये त्याचे, 400 रुपये दुसऱ्या पार्टचे असं करून, आणि सर्व्हिसिंगचे 400 असं मिळून तो मला जास्ती सांगत होता. आणि मला त्याच्या पहिलं जे कॉल आला होता एका कंपनीचा, त्यानं मला 450ची कॉईल आणि त्याचं सर्व्हिसिंग चार्ज 350 असं सांगितलं होतं. मी त्याला ते सांगितलं, तर त्याला खूप तो राग आला, आणि मग तो असं उद्धंटपणाने मला नंतर बोलत होता, म्हणून मी ते आवाज त्याचा म्यूट केलेला आहे. तर म्यूट करून मी नंतर ते सोडून दिलं, आणि पुढे म्हटलं साऊंड दिलेलाच ठीक राहील. नंतर मी त्याच्याकडून केलंच नाही, कारण तो खूप वाद घालत राहिला. शेवट मी दुसरा बोलवला, आणि त्याच्याकडून मी 1,500मध्ये सगळी सर्व्हिसिंग, कॉईल बदलणं वगैरे सगळं ओकेमध्ये करून घेतला. काही अशी लोक असतात ज्यांना किंमत नसते, नाही का, त्यांना कामाची गरजच नसते. तो डायरेक्टली म्हणला मला नाही केलं तरी चालेल म्हणे हे काम, तुम्ही माझा नुसता चार्ज दिला ना तरी मी त्याच्यावरती समाधानी आहे. आणि हा माझ्याकडून 150 रुपये चार्ज घेतला आणि गेला. आणि ह्यांचे नंबर मी जस्ट डायलवरून काढलेले होते बरं का. आपल्याला बरेच नंबर जस्ट डायलवरून घेता येतात, कारण जस्ट डायलला आपण आपली काय रिक्वायरमेंट आहे, म्हणजे आपल्याला कशा संदर्भातले कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असं जर कॉल केला ना तर आपल्याला डिटेल्स देतात. ऑलरेडी सगळ्यांना जस्ट डायल म्हणजे काय हे माहितीच असणार आहे. तर नक्कीच तुम्हाला पण समजलं असणार आहे की म्हणजे मी का आणि कशाबद्दल हे कुठल्या संदर्भात हा व्हिडिओ बनवलेला आहे. हे मी यासाठी बनवला होता, तुम्हाला दाखवण्यासाठी की असं बरेचदा माझ्यासोबत होतं. कारण लोक मला समजत नाही आहे की मी चुकीची आहे का लोक मला वेड्यात काढतात. कारण हे बार बार माझ्यासोबत होतं. जो बी व्यक्ती येतो ना तो वेगळाच चार्जेस सांगतो. येण्याच्या आधी वेगळे चार्जेस आणि आल्यानंतर वेगळे चार्जेस असतात. आणि काही उद्धटपणाने बोलतात. मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्धटपणाने बोलले की मी त्या लोकांकडनं कामच करून घेत नाही. तर कसा वाटला हा व्हिडिओ ॲड केलेला जुना आहे, ॲडजस्ट करून घ्या.